कसा आहे अंगापेक्षा भोंगा मोठा. तर राम राम मित्रांनो, आपण निघालतो आज गावाकडं. सुट्टी होती आपल्याला आणि गाडी बी लई घाण झाली ना, ऑइल करायचं होतं गाडीला. त्यासाठी गॅरेजवर घेऊन आलो आपण. खडखडले वाजाय होते त्याच्यामुळे ऑइल नाही वाढला. मग काय ऑइल करायचं झाल्यावर निघालो आपण गाडी वॉशिंग करायला. गाडी वॉशिंग केली मस्त पैकी इथं भयानं त्यामध्ये धुतली. नंतर पुढं आल्यानंतर आपल्याला लागला कारखाना. कारखाना कमेंटमध्ये सांगा बरं कोणता कारखाना, कारखान्याचं नाव काय ते. तोपर्यंत आपल्या युट्यूब फॅमिली तुम्हाला एक काम, ही गाड्या किती आहेत माझा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अलीकडे 11 12 13. व्ह्यू कसा आहे व्ह्यू? हा आपला ब्लॉग 2 मिनिटाचा होईल किंवा 3 मिनिटाचा होईल. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण मुरुम ते गावपूर हा पूर्ण रूट ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. आणि हा ब्लॉग जर आवडला तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. आता तुम्ही म्हणता ना ही काय विषय आहे? हे काय नाही, हे 4 वर्ष झालं काम असंच पडून आहे. या कामाकडे कोण लक्ष देण्यात गेलं. 4 वर्षाला असं अर्धवट काम पडलेलं आहे. आता इथं नंतर ह्या काकाने आपल्याला हात केला होता उद्या म्हणून तिथपर्यंत आपण काही लक्ष दिलं नाही. हे बघा, पण नंतर एका बायानं हात केल्यानंतर आपण त्याला गाडी थांबवली. इथं कुठे चांगला कर कुठला होय इकडे कशाला झाला होय. त्याच्यानंतर आपण इथं आलो जेवळीमध्ये. हे जेवळीतलं कॉलेजची कमान होती. ते मग आता विषय काय का असं ना, पण हे विषय माहिती आहे का, ते मला पण विषय माहीत नाही. हे जेवढे काय तर प्रोजेक्ट चालू आहे, पण ह्याचं काम होईल बघा. 4 महिन्यात काम इथवर आल्या. हे बघू शकता तुम्ही आयफोनच्या 0.5F मध्ये असा हे शो दिसतोय मस्तपैकी. 1 नंबर दिसतो. तर आता 26-34 सर्च करून मागे. ओके धन्यवाद भाऊ. ज्ञान ह्या कुत्र्यावरून एक मला डायलॉग आठवला. तर कुत्र्याला गती आणि जवळच्या लोकांना प्रगती कधीच बघवत नाही. अशा पवनचक्क्या आपल्याकडल्या भागात काय दिसत नाही त्या. हे फक्त लोहारा जेवढी तिकडल्या भागात जास्त दिसते त्या. नंतर आपण लोहाराच्या पुढे आलं तर पेट्रोल पंप दिसला आपल्याला. पण बघितलं पेट्रोल टाकायचं. तर पेट्रोल काय आपली टाकी अर्ध्याच्या पुढं आहे. नका म्हणलं पेट्रोल पंपाला बाय बाय केलं. निघाला आपण इथं करतखेड्याला आलो. करतखेड्यात तिथं वडापाव चांगला भेटतो इथं चौकाखाली. आपण म्हणलं त्याला वडापाव तर खावा म्हणलं. भूक बी लागली होती. मस्तपैकी काकानं प्लेट वडापाव आणून दिले. वडापाव खाल्ले आपण. हे रस्त्याचं काम चालू आहे इकडं. नुसती खडखड धडधड. त्याच्यानंतर आता चांगला रस्ता लागतो हायवे. त्याला बघून माझी गाडी सो म्हणली असेल आपली मजा आहे का ना भिडू. आत्ता सुट्टी नाही द्यायची. आता आणि 30 जणांना तरी 70-80 15 मिनिटात आपलं गाव आलं पाहिजे. त्याच्या आलो की आपण आपल्या गावात लगेच. तर गावात आल्यानंतर आपण पहिलं मंदिरात आलो. कारण इथं शनिवार होता आज. हनुमानाची आरती चालू होती. इथंच आपला ब्लॉग संपला. बाय बाय.